गाइस क्वीन्स नेकलेसवरती पळवण्याची मजा वेगळीच आहे यार, सिरियसली. वयाच्या 18व्या वर्षापासूनच मी 4 व्हीलर हातात घेतलेले, सो तोही एक्सपिरियन्स आहेच. मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन आणि गमतीशीर व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजले आहेत 10 ॲज युजल, आपलं नेहमीचं टाईम. सो आजचा ब्लॉग राईट इट वुड बी लिटल बिट डिफरंट इन द सेन्स, मला ॲक्च्युली ना बाईकचं एक काम करायचं आहे. काम इन द सेन्स, जी सीट आहे ना आपली, सो ॲव्हेंजर 220 स्ट्रीट व्हर्जनची, तिला थोडीफार कुशन आहे, बट कम्पॅरेटिव्हली फॉर द लॉंगर राईड्स राईट इट इज लिटल बिट पेनफुल. तो मला एक्सपिरियन्स खूप वेळा आला आहे. त्यानंतर ऑन टॉप ऑफ दॅट मी एक जेल सीटसुद्धा अप्लाय केलेली होती. या ऑफकोर्स इट सर्व्स द पर्पज, बट इट हॅज इट्स ओन ड्रॉबॅक. सो त्या जेल सीटचा आकार इतका असा आहे ना की ती बसून बसून ती चिपली गेली आहे. ऑफकोर्स इट इज सॉफ्टर, बट ती खरंच खूपच सॉफ्ट आहे. 2-3 राईड्स नंतरच ती एकदम फ्लॅट झाली. दॅट इज वन ड्रॉबॅक. सेकंड ड्रॉबॅक इज एव्हरी टाईम आय हॅव टू वॉश माय बाईक राईट, मला ती सीट काढावी लागते अननेसरी. सो दॅट इज अ व्हेरी बिग हेड आहे. त्यासाठी मी इंटरनेटवरती एक सोल्युशन चेक केलं. ओके, एक इन्स्टा पेज आहे एशियाड सीट कवर्स करून. सो बाईकसाठी ना त्यांच्याकडे खूप सारे सीट कस्टमायझेशन्स वगैरे आहेत. सो जेल सीट आहे, टुरिंग फोम सीट्स आहेत, मग ते सीट्स मॉडिफाय करतात. ओके, ऑल ब्ला ब्ला ब्ला. सो ऑल दोज थिंग्स दे हॅव. सो त्यांना मी इन्क्वायरी केली अँड सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या. अँड इट सीम्स टू बी अ मॅटर ऑफ कपल ऑफ आवर्स अँड देन आवर सीट विल बी रेडी. सो एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे. प्लस वी हॅव अ बोनस. जर तुम्ही या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहिलात राईट, सो यू विल बी एबल टू एन्जॉय दॅट बोनस. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो फ्रॉम कल्याण इफ यू वॉन्ट टू गो टू बॉम्बे, तुमच्याकडे मल्टिपल वेज आहेत. ओके, एक आहे थ्रू नाशिक फाटा, ठाणा मुलुंड वगैरे करत. सेकंड वे इज द वे आय एम गोइंग राईट नाव, शिळ फाटा, महापे, पेरोटी ब्रिज मार्गे परत मला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जॉईन करायचं. अँड दी थर्ड ऑप्शन इज थ्रू वाशी. वाशीचं आपलं सायन पनवेल एक्सप्रेस वे पकडायचं आणि मग वाशी ब्रिजवरून कुर्ल्याला बाहेर पडतं. सो आपण चालू आहे सेकंड वेनी. ओके, सो PUC डन. वेल डन, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. सो इन्शुरन्स ऑलरेडी आपल्याकडे आहेच. PUC फक्त एक्सपायर्ड होतं ते मी लास्ट ट्रिपला आय थिंक लास्ट वीकलाच एक्सपायर झालेलं. सो दॅट वी हॅड रिन्यूड अँड नाव आय थिंक वी आर गुड. हे जे शॉप आहे ते ग्रँड रोडला आहे आणि मी बाईक घेऊन ग्रँड रोडला चाललो आहे. सो मॅपमध्ये तरी मला 2 तास दाखवलं आहे. So of course 2 hours will be a justifiable time period to understand की आपण जी लावलेली सीट आहे इज इट रिअली वर्थ इट ऑर नॉट. सही आहे. त्यानिमित्ताने एक लॉंग राईड पण झाली आणि मी मुंबईला चाललो आहे. तर मुंबईला आल्या हिशोबाने मी विचार करतो आहे तिकडचं एक आयकॉनिक लोकेशन कॅप्चर करूया. ज्यांना नाही कळलं त्यांना पुढे व्हिडिओमध्ये कळेल आणि ज्यांना कळलं त्यांनी पुढे व्हिडिओमध्ये थांबून बघा की पुढे काय काय आहे ते. गाईज, यूट्यूबचा वॉच टाईम खूप मॅटर करतो. आय एम साऊंडिंग लिटल सेल्फिश, बट नाही गाईज, तुम्ही बघाल पुढे व्हिडिओ ना तर तुम्हालाही आयडिया येऊन जाईल. पण जाऊ तर शकतो, तर इकडनं गाड्या जात आहेत. सो लेट्स ट्राय. आपल्याला तर सरळ जायचं आहे. लेफ्ट इज मुंब्रा, राईट इज मुंब्रा, लेफ्ट इज पनवेल आणि स्ट्रेट इज महापे. ओके, समस्त हिरवगार झाडींमधनं आपल्याला जायचं आहे. बनली. Wow, awesome man. We'll come to this segment pretty soon guys. Okay, long touring, adventure bike, everything सगळं आहे आपल्या प्लॅनमध्ये. सो या, लेट्स गो वन स्टेप ॲट अ टाईम. बट डेफिनेटली आपण हाही प्रवास कवर करूया गाईज. अँड दॅट इज वॉट माय गोल इज. अँड इट इज नॉट अबाउट की लाईक आता सध्याचा ट्रेंड आहे, बरेच जण ॲडव्हेंचर बाईक्स घेतात ब्ला 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 ब्ला. नो, आय ॲक्च्युली लव लॉंग टुरिंग. यू नो, मला किस्सा सांगतो. माझं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्हाला देवदर्शन करायचं होतं. फर्स्टली वी वेंट टू आळंदी, आळंदीवरून पंढरपूर, पंढरपूरवरून तुळजापूर, तुळजापूरवरून गाणगापूर, गाणगापूरनंतर अक्कलकोट, अक्कलकोटला वस्ती केली. आम्ही अक्कलकोटवरून घरीही येऊ शकलो असतो, पण अनायसे म्हटलं आता आपण बाहेर निघालोच आहोत आणि आपल्याकडे लॉंग सुट्टी आलेलीच आहे. सो आय थॉट ऑफ दक्षिण महाराष्ट्राहून
डायरेक्ट उत्तर महाराष्ट्रात जायचं. तर ते म्हणजे शेगावचे गजानन महाराजांच्या दर्शनाला. माय गॉड, जो रोड होता राईट, 700 किलोमीटर सिंगल डेमध्ये विदाउट एनी हॅसल मी कवर केलेलं. मला स्वतःला तो विश्वास बसत होता की यार हे मी अचीव केलं आहे. दॅट्स द अमाऊंट ऑफ क्रेझीनेस आय हॅव when it comes to riding or driving. मला हे नवीन नवीन रस्ते, त्या रस्त्यात ते सुंदरता, प्रत्येक ठिकाणची जी शिस्त आहे ट्रॅफिकची, ते सगळं एक्सप्लोर करायला खरंच खूप मजा येते. हे भरलं आहे लहानपणापासून. ओके, इवन मम्मी पण सांगते जेव्हा मी लहान होतो राईट त्यावेळेला माझ्याकडे बाईक दिली, कार दिली, की मी कार फक्त चालवायचो. बट ते चालवता चालवता मी त्या गाड्यांचा आवाजही काढायचो. सो ते रक्तातच आहे गाईस. असं नाही की ते डेव्हलप झालं आहे किंवा मग काय ट्रेंड बघून झालं आहे. नो, वयाच्या 18व्या वर्षापासूनच मी 4 व्हीलर हातात घेतलेले. सो तोही एक्सपिरियन्स आहेच. सो एव्हरीथिंग काउंट्स गाईस. सो दिस इज हाव आय एम मॅड अबाउट लाईक रायडिंग, ड्रायव्हिंग. ऑफकोर्स तुम्ही म्हणत असाल हा ड्राईव्ह म्हणते, बट 4 व्हीलरचा अजूनही कुठला ब्लॉग आला नाही आहे. सो गाईज लवकरच ब्लॉग येणार आहे. सो बेसिकली माझी जी सफारी आहे राईट, ज्या गाडीवरून माझ्या चॅनलचं नाव पडलं आहे, सो ती सफारी सध्या आहे पुण्याला. मी आता सध्या मुंबईच्या घरी आहे. ओके, सो आता आम्ही मे महिन्यात जेव्हा आम्ही गावी जाणार ना, तर त्यावेळेला मी सफारी घेऊन जाणार आहे. फाईन. सो आता आपण म्हापे क्रॉस केलेला आहे. आता इथून आपण घनसोलीला बाहेर पडणार आहोत. सो गाईज लुकिंग इनटू द ट्रॅफिक राईट, गुगल बाबाने आपल्याला जो आपण 3rd रोड डिस्कस केला ना थ्रू वाशी, आय थिंक त्याने तो सजेस्ट केला आहे. बेसिकली आपण तुर्भेहून युटर्न घेतला आहे वाशीसाठी. सो ऑन द लेफ्ट इज सानपाडा रेल्वे स्टेशन. सानपाडा म्हटलं की मला आपलं ते मराठी मूवी पालकच आठवते. बिचारला संपदा नाव गोंधवायचं होतं, तो सानपाडा गोंधवतो. संपदा, अब मेरे लहू का एक एक कतरा बस एक ही नाम पुकारेगा, सानपाडा. सो दिस इज अवर आयकॉनिक वाशी टोल नाका. अँड टोल म्हटलं की 2 व्हीलर्स हॅव अ स्पेशल प्रिव्हिलेज. 2 व्हीलर्सची लेन बघा किती कमी आहे. दिस इज द ब्युटी ऑफ 2 व्हीलर्स मॅन. हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे गायसी. आय होप ते लवकरात लवकर ओपन करतील. पुणे, कोल्हापूर, बँगलोर सगळीकडनं जे मुंबईला येतात राईट डायरेक्टली, ऑल ऑफ देम कम थ्रू दिस रोड. वाशी ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण घाटकोपर साईडला वळलेलो आहोत. हा जो आता फ्लायओव्हर तुम्हाला दिसतोय ना, हे जे दिसतंय राईट फ्लायओव्हर कम्प्लीट, लास्ट टाइम जेव्हा मी इथे आलेलो आय थिंक कपल ऑफ इयर्स गो, या फ्लायओव्हरचं काम चालू होतं. अँड आय यूज टू फॅसिनेट जेव्हा हे सुरू होईल राईट, किती भारी होईल कम्युटर्ससाठी. ओके, अँड हिअर वी हॅव इट गाईज. तर समोर जो दिसतोय हा आपला एक्सप्रेस हायवे आहे, आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, जो इकडं ठाण्यावरून आता मुंबईला चालला आहे. सो आपल्याला नाव विल हॅव टू कॅच अप दिस. सो हिअर वी आर ऑन द ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. ओ GG X7 एक्स ड्राईव्ह. वाव, ग्रे कलर आहे पण ग्रे वाटत नाही आहे. लाईक इट्स कम्प्लिटली अ व्हेरी युनिक कलर. ग्लॅड दॅट आय वॉज एबल टू कॅप्चर दॅट मॅन. हा जो फ्लायओव्हर आहे राईट, हा पर्पजफुली, आता तुम्ही ह्याच्या आधीचे फ्लायओव्हर बघितलेत ना फुल कवर्ड होते, पण हे पर्पजफुली ओपन ठेवलेत की जेणेकरून खालून जे काही गणपतीचे मिरवणूक जातील राईट, ते प्रॉपरली तुम्हाला टिपता यावे. ओके, बट या आहेत त्या लालबागच्या सगळ्या चाळी, स्काय स्क्रेपर्स. वाव, ऑसम. इथे मिलची चिमणी. सुपर गाईज. आपलं मोनोरेल, आय होप आपल्याला मोनोरेल दिसली असते आता, बट एनिवेज. हां, सुरेख गाईज. आता पुढे असणार आहे आपलं गणेश गल्ली आणि लालबागच्या राजाची एंट्री. सो बेसिकली ही जी बिल्डिंग दिसते ना ब्राऊनवाली, हिला टॉवर्स, सो ह्याच्या खालच्या साईडला इथे गणेश गल्लीचं एंट्री असते इथल्या ह्या गल्लीतनं. सो इथे आपल्या लालबागचा राजा बसलेला असतो गायसी. आणि इथे सगळी ती अरेंजमेंट असते लाईनीची, एव्हरीथिंग. सो असं काहीसं नियोजन असतं इकडे. आणि इथून लाईनीत खालच्या साईडला सगळे गणपती असतात. ओके, अँड आय अश्युअर यू गाईज, या गणपती सीझनमध्ये आपण हे सगळे गणपती नक्की कवर करूया. ओके, मीन वाईल यू गाईज एन्जॉय दिस स्काय स्क्रेपर्स. कसलं बाप वाटतं यू नो, फ्लायओव्हर आणि हे सगळे ह्या बिल्डिंग्स ज्या अशा वाटत ना, असं आपल्या अंगावरती असे येतात काइंड ऑफ नो. सो असं लिटरली फील येतं आहे. सी किती पातळ बिल्डिंग आहे यार. ते आपले वॅफल्स असतात ना, मंच पिंच असे असतात ना, तसे वाटते फुल काडीच्या काडी. सी वाव मॅन, ते जुनं चर्च आहे ना यार, सिरियसली वाव.
हे आपले मुंबईचे आयकॉनिक हातगाडीवाले. सो हिअर वी आर. हो कुठ हां एशियाड सीट कवर्स. Few moments later. फायनली ते सीटचं काम झालं आहे आणि आता सीट्स लावून आम्ही जस्ट तिथून निघालो आहे. नाव वी आर ॲट ग्रँड रोड स्टेशन. सो बेसिकली तुम्हाला सांगून टाकतो तुमच्यापासून काय लपवायचं. सो आपण आता चाललो आहोत द नेचर्स ट्रेल ॲट मलबार हिल मुंबई. सो दिस इज अवर ओन लॅमिंग्टन रोड गाईज. सो तुम्हाला कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड काहीही हवं असेल राईट ते खूप स्वस्त दरामध्ये भेटून जाईल. एव्हरीथिंग राईट फ्रॉम स्पीकर्स टू कम्प्युटर्स टू गेमिंग ॲक्सेसरीज एव्हरीथिंग. सो खूप रिजनेबल रेटमध्ये भेटून जातं. बट बिवेअर हां इथे ॲक्च्युली प्रत्येक प्रोडक्टच्या कॉपीजसुद्धा असतात. सो जर का खरंच कोण जाणतं असेल तर त्या जाणत्या माणसासोबतच तुम्ही या. सो गाईज हिअर वी आर ॲट दी गिरगाव चौपाटी. वू समोर तुम्ही बघताय ना पांढरशार वाळू आणि शांत आहे. आज समुद्र शांत आहे एकदम. सी वाव मॅन मे बॅक गाईज. दिस इज गिरगाव चौपाटी जे मुंबईचे नाही आहेत गाईज त्यांच्यासाठी स्पेसिफिकली. सो दिस इज अ प्लेस जिथे सगळे गणपती एकत्र येतात आणि यांचं विसर्जन वगैरे होतं. खूप मोठा किऑस्क होतो. इतकं क्राऊड हँडल करणं सॅल्यूट टू BMC गाईज. सी खूप सुंदर असं केलेलं आहे लोकांनी आता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी रेनोव्हेट केलेल्या आहेत. अँड दिस इज दी आयकॉनिक मलाबार हिल एरिया. सी दिस इज द कॉस्टलीएस्ट एरिया. इकडे मस्त समुद्र पसरलेला आहे शांत. हा जो नेचर स्टेल आहे राईट तो एक्सपिरियन्स करण्याचा एक टायमिंग म्हणजे ॲक्च्युली कधीही एक आपण करू शकतो. सो इट्स अप टू अस. जर रात्री आलात ना तर रात्री तिथे एक विशिष्ट प्रकारची लाईटिंग आहे थ्रू दॅट वॉकवे. ओके सो ती लाईटिंग इतकी सुंदर वाटते ना आपण अंधारातनं अशी वाट काढत 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 कुठेतरी असं फिरतोय मस्तपैकी जंगलात. ओके आणि दिवसा जर तुम्ही आलात ना दिवसा तुम्ही त्या उंचीवरनं जो समुद्राचा व्ह्यू दिसतो ज्या बिल्डिंग्स दिसतात राईट सो त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता गाईस. वी हॅव अ विन विन सिच्युएशन. ओके तुम्ही कधीही या. सो आय थिंक वी आर अबाउट टू रीच. त्याचं पार्किंग फक्त आपल्याला जरा चेक करावं लागेल की काय प्रकार आहे. आय एम नॉट शुअर हाऊ इट गोज बट सध्या तरी मी इथे बाईक्स लावतो आहे बाकी ह्या लोकांच्या बाईक्ससोबत. लेट्स सी. नेचर ट्रेल निसर्ग उन्नती मार्ग. मुंबईच्या गडद शहरातील एक शांत हिरव्या कोपऱ्यात शहराच्या वर्दळेपासून दूर निसर्गाच्या कुशीतला हा अनुभव अगदी वेगळा आणि शांत करणारा. या ट्रेलवरती चालताना दर पावलागणिक निसर्गाची एक नवीन बाजू उलगडत जाते जिथे झाडांची दाटी गवताची हिरवळ आणि पक्ष्यांचे संगीतमय आवाज सगळं काही मनाला अगदी प्रसन्न करून जातं. ट्रेलमध्ये थोडं पुढे गेल्यावरती एक जागा सापडली. सूर्यप्रकाश झाडांमधून येत होता आणि बाजूला एक सुंदर वळण असलेली वाट होती. बस ते एक ठिकाण सगळ्या जणांनी एंगेज करून ठेवलं होतं. अर्थात फोटोशूटसाठी. ह्या वेगवेगळ्या पोजेस, ह्या पोरांची किलबिल, त्यांचं इकडे तिकडे धावणं, प्रत्येकजण आपल्या आपल्या स्टेटससाठी तऱ्हेतऱ्हेच्या पोजेसमध्ये फोटोज काढत होते आणि ते बघून मलाही आवडलं नाही. फोटोशूट झाल्यावरती थोड्या वेळ थांबलो. हवेत थोडासा थंडावा होता आणि मन अगदी शांत झालं होतं.
सो डोळे बंद करून फक्त निसर्ग अनुभवत उभं राहिलेलो. ट्रेल पूर्ण करताना असं वाटत होतं की इथे अजून थांबावं, पण घरीही परत जायचं होतं. काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवलं. बॉडीमधली एनर्जी एकदम टॉप नॉच होती. सो नेचर्स ट्रेलला येण्याआधी या वेबसाईटवरती व्हिजिट करा. सो इथे जाऊन तुम्हाला ती बुकिंग करायचं आहे. तुम्हाला हवी ती तारीख सिलेक्ट करा आणि तारीख प्रॉपर सिलेक्ट करा, कारण त्या तारखेला तुम्हाला ते चेक करावं लागेल की स्लॉट्स अवेलेबल आहेत का. तर माझ्या केसमध्ये मी 19 ही तारीख सिलेक्ट केली. 19th मला एक स्पेसिफिक स्लॉट अवेलेबल होतं. सो फॉर एक्झाम्पल मी 1 PM स्लॉट बुक केला. ओके, नेक्स्ट दाबा. नेक्स्ट दाबल्यानंतर तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम, लास्ट नेम, जे काही डिटेल्स रिक्वेस्टेड आहेत राईट, ते सगळे स्पेसिफाय करा. आणि गो नेक्स्ट. मग तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत मला एक्झॅक्टली किती तिकीट्स हवे आहेत. सो सो बेस्ड ऑन युअर इनपुट्स तिथे तुम्हाला पे करण्यासाठी रिक्वेस्ट केलं जाईल. सो यापैकी कोणताही स्पेसिफिक पेमेंट मेथड तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो माझ्या केसमध्ये मी फोनपे सिलेक्ट केलं आहे. सो दिस विल आस्क यू टू ओपन दिस इन फोनपे. सो तिथे तुमचं सक्सेसफुल पिन वगैरे टाकून पेमेंट कंप्लीट करा. ओके, सो माझ्या केसमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल BMCकडनं. सो या BMCमध्ये व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये तुम्हाला हा QR कोड दिला जाईल. हा QR कोड तिकडे दाखवायचा आणि यू विल बी अलाउड एंट्री. दॅट्स इट. गाईस, कसा होता एक्सपिरियन्स नक्की सांगा मला कमेंट्सवरती. मुंबईच्या या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये ॲक्च्युअल जंगलाचा फील घ्यायचा असेल राईट, इथे एकदा नक्की व्हिजिट करा. बाकी असंच एक्सेप्शनल असं काही नाही. लाईक झाडं बिडं पण आहेत. सो जे जंगलात आपल्याला दिसतात ते सगळे झाडं इथे लावायचा प्रयत्न केला आहे. ओके, सो माझ्या सीटवरती आधी एक जेल सीट होती. त्यांनी जेव्हा सीटचं काम करायला घेतलं राईट, आय थिंक ते जेल सीट त्यांनी काढली आणि स्वतःकडे ठेवलेली असं तो म्हणालेला आहे. निघताना ॲक्च्युली इतकी घाई झाली ना, बिकॉज 3चं आपलं इथलं हे टाईम होता. मी पण घाईमध्ये हे विसरलो की अरे त्याच्याकडनं ती जेल सीट घ्यायची होती. सो अर्ध्या वाट्यात आल्यावरती मला आठवलं की अरे यार घ्यायचं आहे. सो वी आर नॉट फार अवे. इथून हार्डली आता मला 1.5 किलोमीटर दाखवते. सो त्याच्याकडे जाऊया, ती जेल सीट घेऊया, बिकॉज ती जेल सीट ही खूप कॉस्टली आहे. अँड देन वी कॅन गो अहेड. इनको बुलाओ ना. अरे वो जेल सीट निकाला था आपने था. अरे भूल ही गया मैं भी. थैंक यू. 2 मिनट भी चलो ना. ओए थोड़ा आगे लो. ओके, सो जेल सीट तर आपल्याला भेटली. आता काम तर झालं आहे, बट मला ना आपल्या क्वीन्स नेकलेसला म्हणजेच आपल्या नरिमन पॉईंटला ना एक राऊंड माराविषयी वाटतं. गाईज, क्वीन्स नेकलेसवरती पळवण्याची मजा वेगळीच आहे यार. सिरियसली गाईज, आय एम रिअली सॉरी, बट आजच्या टायमिंगला फक्त मला जरा एक्सक्यूज द्या. आय डू फॉलो रूल्स, बट नाही यार. रे क्वीन्स नेकलेसवरती बाईक पळवण्याची जी इच्छा आहे राईट, लहानपणापासूनची, जेव्हापासून आम्ही इकडे यायला लागलो आहे. येस, इट्स ग्रीन. या ऑसम मॅन. काय स्कायलाईन दिसतंय यार इथून. आय एम नॉट शुअर कॅमेरा किती जस्टिफाय करतोय, बट सी समुद्र. ओ मॅन, वाव, ऑसम. आणि हे जे दिसतंय राईट इथे समोर काचेचं, सो दिस इज बेसिकली अन अंडरपास. सो इथून जर निघालं तर आपण डायरेक्ट महाबळेश्वरच म्हणतोय, महालक्ष्मीला बाहेर पडू. ओके, सो we have an underground road that is a part of our coastal road. सो यानी इतकं ट्रॅफिक कमी होतं राईट. ऑल ऑफ अ सडन तुम्ही डायरेक्ट महालक्ष्मीजवळ पोचता. वाव, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स, दिस इज वॉट इट मीन्स गाईज. सिरियसली, अनफॉर्च्युनेटली इथे बाईक्स ना अलाउड नाही आहे. नाही तर माझी खरंच इच्छा होती तुम्हाला हे दाखवायची आणि मला स्वतःलाही एन्जॉय करायचं, बिकॉज आय हॅव नॉट बीन टू दॅट लाईक अंडरग्राउंड रोड येट. आय जस्ट कांट बिलीव्ह मी क्वीन्स नेकलेसवरती बाईक घेऊन फिरतो आहे. इथे लोक बसलेले आहेत मस्तपैकी, निवांत टाईम स्पेंड करत आहेत. ऊन वगैरे काहीही नाही त्यांना. वाव मॅन, डॅम. असं यार, आपण तिकडच्या लेनला असतो तेव्हा खूप मजा येईल यार. सिरियसली, मी त्या साईडला असेल ना तर समुद्राची मजा घेत मी खरंच खूप स्लो चालवणार आहे. म्हणून मी आता इथे जरा पेस पकडतोय.
मुंबई इंडियन्स गायज, वानखेडे स्टेडियम आणि इथेच ती पूर्ण गर्दी असते. आपले सगळे मुंबईचे मॅचेस सगळे इथे होतात. अँड या आणि जेव्हा आपली इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकलेली वेस्ट इंडिजला, तेव्हा ह्याच रोडवरती आपली ट्रॉफीची रॅली झालेली. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेलाही मी पुण्याला होतो, बट माझ्यासोबतचा माझा मित्र दॅट इज पंकज, he had that opportunity to be here, witness that crowd. So that atmosphere was so electrifying na. And this is the new double decker guys, electric double decker. I hope मी तुम्हाला जुनी दाखवू शकलो असतो, but unfortunately जुन्या double decker buses, right, those are decommissioned. Guys, just see this view, man. Just see this view. Gorgeous, isn't she? आणि अशा प्रकारे आपण आजचा प्रवास पूर्ण केला. नवीन सीट बसवण्यापासून सुरुवातच झाली. जरा एक्साइटमेंट, थोडं कम्फर्ट आणि भरपूर उत्सुकता. त्यानंतर घेतला निसर्ग उन्नती मार्गावरचा एक शांत हिरवळीतला फेरफटका, जिथे चालताना असं वाटत होतं की निसर्गाचं खरं सौंदर्य आपण अजूनही एक्सप्लोरच करत आहोत. आणि मग मरीन ड्राईव्ह, मुंबईचं हृदय. समुद्राच्या कुशीत बसून फक्त स्वतःशीच बोलत राहिलो. गार वाऱ्याचा स्पर्श, हलका सूर्यास्ताचा प्रकाश आणि मनातली गडबड थोडी शांत होत गेली. शेवटी घेतली घरच्या दिशेने परतीची वाट. हा प्रवास इथे संपला खरं, पण असंच फिरत राहू नव्या वाटांवर, नव्या अनुभवांसोबत. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका सफरनामासोबत. तोपर्यंत पाहत राहा सफारी नामा.